हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज संडे असल्यामुळं सार्थक जास्त वेळ झोपला तर इकडचं आवरायचंच आहे. बाकी सगळी कामं आवरली आहे माझी. आणि आज आज म्हणजे नेहमीच येतात, पण मला इतका वेळ मिळत नसतो तुमच्याबरोबर शेअर करायला. तर आज म्हटलं चला दाखवूया किती सुंदर सुंदर कलरचे फुलं आलेले आहेत. आणि 5-6 आलेले आहेत छान एक सोबतच. तर इथे 2 आलेले आहेत आणि इकडच्या साईडला सुद्धा वरती आलेले आणि या साईडला व्हाईट फुलं खूप सुंदर आलेली आहेत. आणि आता फुलं व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून दुसरे फुलं दाखवणार आहे जे आपल्याला बऱ्याच जणांना खूप आवडत असतं आणि मला तर माझ्या खूपच आवडीचे आहेत ही फुलं. तर एका जागी गुच्छाच आलेला आहे आणि हे फ्लावर तर इतके सुंदर आलेले आहेत की तुम्हाला मी काय सांगू. आणि कलरही याचा मला नेहमीच खूप आवडतो. आणि वरती जे आलं ते पण सुंदर आहे. आणि व्हाईटमध्ये तर सगळे बाहेरच्या साईडनीच आहेत, ते इकडच्या साईडनी दिसत नाहीत. आणि आता आंबा या साईडला सुद्धा बहरलेला आहे छान. आणि आता छोटे छोटे आंब्याची सुरुवात त्याच्यामध्ये होत आहे, खूपच सुंदर अशी. आणि रोज वातावरण बादलमुळे थोडं खराब असतं, तर आज थोडी लवकर सूर्य कोशिश करत आहे उगवण्याची, तर या साईडला तर त्याच्यामुळं थोडं बरं वाटत आहे. आणि आत जाती आहे आतमध्ये. आणि इकडे टाकला होता आलू, असं सहज त्याला कोंब वगैरे येतात त्या आलूला. तर तो आलू मी इथे कुंडीमध्ये खुचला होता, बघू शकता. हा मोठा होता तो चांगला आणि इतक्या मोठ्या आलू तर छान 2-2 कोंब आले होते. तर गुड मॉर्निंग. आता सकाळ सकाळ आहे, सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर 7 जास्त झाले, 7:30 पावणे 8 होत आहेत. तर आता पहिल्यांदा आज झाडात खूप सकाळी नाही, ज्यावेळेस 6ला 6:30ला पाणी टाकत असते, कारण नळ सकाळी येतात तर हे सगळे कामं सकाळी होतात. तर आज खूप लेट झाला आहे. आज पाणीसुद्धा टाकलं नाही. आणि तसंही मी एक दिवस आळच झाडात पाणी टाकते. तर हे बघा आलूचं झाड आहे आणि आता त्याच्यामध्ये हे फुलंसुद्धा असे आलेले आहेत. तर आता आलू आले असतील का आतमध्ये नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण आम्हाला माहिती नाही की आतमध्ये आलू आले असतील की या आलूचेच हे झाडं इतके सारे फुटलेले आहेत. तर माहीत नाही. हे आहे नागचंपा. याच्यामध्ये खूप सुंदर असे फुलं येतात. तर नागचंपा आहे, माझ्या आतेसासूने आणलेलं आहे हे त्यांच्या गावाकडनं. तर खूप सुंदर असं ते लागलेलं आहे. तर बघूया आता किती बहरते आणि कसे फुलं येतात ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल. चला मग आता मॉर्निंगचे बरेच कामं माझे पडलेले आहेत, तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.